नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. आंब्याचा सीझन आहे आणि A1 सुग्रास रेसिपीमध्ये आंब्याची कुठली रेसिपी झाली नाही असं कसं होईल. आज मी अगदी सगळ्यांना आवडणारी पण क्वचितच होणारी अशी आंब्याची पुरणपोळी करत आहे. साधारणतः आपल्याकडे अक्षय तृतीयेला आंब्याच्या कुठल्याही पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यातल्या त्यात पुरणपोळीबरोबर आमरस खाण्याची पद्धत आहे. पण तीच आमरसातली पुरणपोळी केली तर काय मजा येईल. म्हणून एकदा तरी ही आंब्याची पुरणपोळी केलेली आहे ती मात्र खा. अगदी पारंपरिक पद्धतीने ही पुरणपोळी दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. रेसिपी जरूर बघा आणि तुम्ही जरूर ट्राय करा. तसेच मँगो पल्प आणून सुद्धा ही तुम्ही पोळी करू शकाल. ही पुरणपोळी करताना कधीही बिघडणार नाही अशा पद्धतीने मी इथं दाखवलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडणार यात शंकाच नाही. म्हणून ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक मात्र जरूर करा आणि कॉमेंट्स करा. तुमच्या कॉमेंट्समुळे मला रेसिपी करायला प्रोत्साहन मिळते. ही आंब्याची पुरणपोळी करताना सगळं प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे जर तुम्ही ही पोळी केली तर तुमची पोळी कधीही बिघडणार नाही. अशा ह्या आमरसाच्या गुठळ्या मुद्दामून मोडलेल्या नाहीत. कुठलीही पुरणाची पोळी टम्म फुगली पाहिजे असा हट्टास धरू नका. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम 1 पाऊल गावरान हरभरा डाळ घेऊन ती स्वच्छ 2 वेळेला पाण्याने धुतली आणि त्यामध्ये साधारण हरभरा डाळीच्या दुप्पट पाणी ह्या डाळीमध्ये घातलं आणि ती 2 ते 3 तास भिजत घातलेली आहे. 2 तासांनी ही हरभरा डाळ छान भिजून झालेली आहे. अशी नखाने आपण तो डाळ मोडण्याचा प्रयत्न केला तर तिचा अगदी छान लगेच तुकडा पडतो. म्हणजे हरभरा डाळ ही छान भिजली गेलेली आहे. ती आता आपण सगळी पाण्यातनं काढून एका कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं आणि ज्यांना कटाची आमटी करायची आहे त्यांनी थोडंसं अर्धा बाऊल पाणी वरती घातलं तरी चालेल. कुकर होईपर्यंत ह्या पोळीला लागणारी कणिक मळून घेत आहोत. 1 पाऊल आपण साधी जी पोळ्यांना कणिक वापरतो ती कणिक घेतलेली आहे आणि अर्धा बाऊल मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1.5 चमचा साधं कच्चं तेल घातलेलं आहे. आपली कणिक एकंदरीत 1.5 बाऊल झालेली आहे त्यामुळं 1.5 चमचा तेल वापरलेलं आहे. आपण घेतलेलं गव्हाचं पीठ, मैदा, मीठ आणि तेल सगळं एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक मळणार आहोत. मी इथं खपली गव्हाचं पीठ वापरल्यामुळं अर्धा बाऊल मैदा वापरलेला आहे. कारण खपली गव्हाच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो. तुम्ही जर खपली गव्हाचं पीठ वापरणार नसाल आणि तुमच्या घरात नेहमीची जी कणिक आहे ते वापरणार असाल तर तुम्ही फक्त 4 चमचे मैदा वापरला तरी चालेल. ही कणिक अगदी सैलसर भिजवायची आहे. ह्या कणकेला मी 2 चमचे हातावरती तेल घेतलं आणि ते लावून थोडीशी कणिक तिंबून घ्यायची. ही कणिक मळण्यासाठी इथं मला 1 बाऊल आणि 2 चमचे एवढं पाणी लागलेलं आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या प्रमाणात पाणी वापरा. अशी इतपत सैल कणिक पाहिजे. आता कमीत कमी 1 तासभर तरी ही कणिक भिजवून देऊयात. इथं आपण पुरण करण्यासाठी निम्मी साखर आणि निम्मा गूळ वापरणार आहोत आणि हे अपुष्य 2 आंबे घेतलेले आहेत. मीडियम आकाराचे आहेत. त्याचा मी रस काढून घेणार आहे आणि 1 जायफळ आणि ही थोडीशी वेलची पूड ही वापरणार आहे. इथं मी साखरेचं आणि गुळाचं प्रमाण जेवढी डाळ घेतलेली आहे त्या प्रमाणात ठेवलेलं आहे. म्हणजे अर्धा बाऊल साखर आणि अर्धा बाऊल गूळ घेतलेला आहे. हे सगळं मिळून प्रमाण 1 बाऊल झालेलं आहे. म्हणजे 1 बाऊल डाळीसाठी 1 बाऊल साखर आणि गूळ शिवाय संपूर्ण 1 बाऊल आंब्याचा रस. 2 आंब्याचा रस इथं घेतलेला होता. 2 चमचे रस फक्त जास्त झाला. बाकीचा 1 बाऊल रस मी
पुरणाच्या पोळीसाठी वापरणार आहे. तुम्हाला जर ही पोळी थोडीशी कमी गोड चालत असेल तर तुम्ही साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल. एवढी सगळी तयारी होईपर्यंत आपली पुरणाची डाळ पण छान शिजून झालेली आहे आणि ती गरम गरमच एका चाळणीवरती ओतून घेत आहे. यावेळेस मला थोडीशीच कटाची आमटी करायची आहे, त्यामुळं डाळ शिजवताना अगदी थोडंसं पाणी घातलेलं होतं. जेवढा कट निघाला आहे तेवढा बाजूला ठेवून एका भांड्याने चाळणीवरती ही डाळ छान रगडून काढायची, किंवा तुमच्याकडं जर स्मॅशर असेल तर तुम्ही त्या स्मॅशरनी सुद्धा ही डाळ अशी मौसूद करून घेऊ शकता. फक्त ही प्रोसिजर डाळ गरम गरम असतानाच करा, म्हणजे तुम्हाला पुरण नंतर वाटताना त्रास होणार नाही. नेहमी पुरणाची डाळ शिजवताना कुकरला जेवढ्या शिट्ट्या देत असाल त्या शिट्ट्या झाल्यानंतर 5 मिनटं मंद आचेवरती गॅस ठेवायचा आणि ती डाळ शिजू द्यायची. त्यामुळं ही हरभरा डाळ अगदी मऊसूत शिजून होते आणि नंतर तुम्हाला पुरण यंत्रातनं म्हणा किंवा चाळणीतनं पुरण वाटून घेताना जास्त त्रास होत नाही. मी नेहमीच कुठलाही पदार्थ करत असताना ह्या छोट्या छोट्या टिप्स सांगत असते, त्या लक्षात घ्या, म्हणजे तुमचे सगळेच पदार्थ अगदी उत्तम होतील. आता आपण आंब्याचं पुरण करायला घेऊयात. हे आंब्याचं पुरण करण्यासाठी एक जाडबुडाची कढई घेऊन सर्वप्रथम मी 1 बाऊल जो आपण आमरस करून घेतलेला आहे तो कढईमध्ये घातलेला आहे. त्यामध्ये जे निम्मा गूळ आणि निम्मी साखर घेतलेली आहे ते घालून आंब्याचा रस, साखर, गूळ हे छान शिजवून घ्यायचं. इथं मी हा आंब्याचा रस आहे तो गुठळ्यांसकट वापरलेला आहे, कारण आंब्याची पोळी खाताना मध्ये मध्ये एखादी आंब्याची गुठळी लागली तर ती खूप सुंदर लागते. शिवाय ही आंब्याची गुठळी ही नेहमी मऊच राहते आणि पुरणाची पोळी लाटताना त्याचा काही एक अडथळा होत नाही. हापूस आंब्याचा रस मुळातच घट्ट असल्यामुळं हा रस आटवायला जास्त वेळ लागत नाही. परंतु तुम्ही जर पायरी आंबा घेतला किंवा कुठलाही गावरान आंबा घेतला तर त्याला थोडासा वेळ लागेल, पण सगळ्या प्रकारच्या आंब्याच्या जातीच्या ह्या पुरणपोळ्या होतात. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या प्रकारचा तुम्ही आंबा घ्याल त्या जातीच्या आंब्याचा स्वाद त्या आंब्याच्या पोळीला लागतो. त्यामुळं प्रत्येक प्रकारच्या आंब्याच्या जातीच्या पोळीची तुम्ही ही पुरणपोळी करू शकता. हे शिजवताना थोडा वेळ गॅस मोठा आणि थोडा वेळ गॅस मंद असं करून हे शिजवलं तर तुमचा हा आंब्याचा रस कढईला खालती चिकटणार नाही. साधारण 8 ते 10 मिनटात अशा प्रकारचा आंब्याचा रस सगळा आटून होतो. कडेने सगळी खरपुडी निघायला लागते. अशी खरपुडी निघाली की समजायचं आपल्याला अजून फक्त 5 मिनटं हा रस आटवावा लागणार आहे. कडेने निघालेली खरपुडी सगळी त्या रसामध्ये मिक्स करत जायची, म्हणजे हा रस पटकीने आटला जातो. इथं तुम्ही असं बघू शकता की असं उलटण्यावरती घेऊन त्या आंब्याचा रस घट्ट होऊन हळूहळू खालती पडत आहे, म्हणजे इथं आपला आंब्याचा रस घट्ट व्हायला लागलेला आहे. 5 मिनिटांनी हा सगळा रस असा घट्ट झालेला आपल्याला दिसत आहे. अजून अगदी 1-2 मिनटं आपण हा रस परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेली हरभरा डाळ आहे ती घालायची. इथं मी सगळी वाटलेली डाळ आहे ती ह्या आंब्याच्या रसामध्ये मिक्स करत आहे. आता हा आंब्याचा घट्ट झालेला रस आणि वाटून घेतलेली हरभरा डाळ हे चांगलं एकजीव करून परतून घ्यायचं. हे सगळं मिश्रण परतत असताना पुरण तयार होतं आणि ते पुरण थोडंसं पातळ होतं. त्यामुळं सगळं पुरण परतून आपल्या नेहमीच्या पुरणासारखा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं. आपण जे पुरण केलेलं आहे ते अगदी योग्य झाले की नाही हे बघण्यासाठी इथं आपली नेहमीची पुरण करण्याची पद्धत वापरायची. म्हणजे पुरण घट्ट व्हायला लागलं की ते पुरण एवढं घट्ट करायचं की त्यामध्ये आपण घेतलेलं उलथनं म्हणा, कालथा म्हणा, हा सरळ उभा राहिला पाहिजे. ही आंबापोळी करताना आपण निम्मा गूळ आणि निम्मी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे. परंतु तुम्हाला जर नुसत्या साखरेची ही पुरणपोळी करायची असेल तरी करू शकता, किंवा नुसत्या गुळाची पुरणपोळीसुद्धा करू शकता. आता हे पुरण होत आलेलं आहे. हे तर तुम्ही बघू शकता
अगदी कडेने सगळे ह्या पुरणाचे पापुद्रे सुटायला लागले. म्हणजे अजून फक्त 5 मिनिटात हे पुरण तयार होणार आहे. हे बघा, आपण जो कालथा घेतलेला आहे तो सरळ उभा राहिलेला आहे. म्हणजे आपलं पुरण अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होणार आहे. या अशा स्टेजनंतर आपण फक्त 2 मिनिटच पुरण शिजवून घेणार आहोत. परत एकदा सांगते, हे पुरण करताना तुम्ही जाड बुडाचीच कढई घ्या. म्हणजे काय होतं, कढईला खालच्या बाजूला हे पापुद्रे सुटत जाताना ते पापुद्रे करपत नाहीत. आपण त्या पुरणामध्ये ते मिक्स करत गेलो की पुरण घट्ट व्हायला छान मदत होते. आता आपलं हे पुरण झालेलं आहे. मी ते थंड होण्यासाठी एका थाळीमध्ये काढून ठेवत आहे. यावरती जायफळ किसून घालत आहे आणि साधारण अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहे. दोन्हीचाही वास ह्या पुरणपोळीमध्ये छान उठून येतो. जायफळ पूड आणि वेलची पूड ह्या पुरणामध्ये मिक्स करून घेऊयात. अजून हे पुरण गरम आहे म्हणून हे पुरण थंड होईपर्यंत मी वाट बघणार आहे. ह्या पुरणामध्ये मी अगदी 1 चमचाभर तूप घालणार आहे. म्हणजे थोडी साखर वापरल्यामुळं कधीकधी ही पुरणपोळी कोरडी पडण्याची शक्यता असते आणि थोडं तूप घातलं तर ही पुरणपोळी आतूनसुद्धा कोरडी पडत नाही. आता हे पुरण संपूर्ण थंड करून घेते. तोपर्यंत कणिक अजून तिंबून घेत आहे. ह्या कणकेला छान तार आलेली आहे. अशी तार आलेली कणिक घेतली की पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत होते. पोळीच्या वरचं आवरणसुद्धा अगदी पातळ होतं. वरतून असं थोडंसं तेल घातलेलं आहे. म्हणजे अगदी 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आणि ह्या कणकेमध्ये सगळं मुरवून घ्यायचं. म्हणजे कणिक अगदी छान तिंबली पण जाईल. पोळी लाटताना पोळपाटाला कणिक चिकटणार नाही. इथं तुम्ही बघू शकता, कणकीला अगदी छान तार आलेली आहे. हे बघा, ही कणिक अशी छान खेचून खेचून लांबवून एकजीव करून घ्यायची. अशी जर तुम्ही कणिक मळून घेतली तर तुमची पोळी मधून कधीही फाटणार नाही किंवा पुरण बाहेर येणार नाही. आता आपली पुरणाची पोळी तयार करण्याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. आता आपण पुरणपोळ्या तयार करायला घेऊयात. पहिल्यांदा इथं मी 5 पुरणपोळ्या तुम्हाला लाटून दाखवणार आहे. बाकीच्या पोळ्या मी नंतर करीन. पुरण अगदी छान शिजून झालेलं आहे. अगदी पुरणाचे गोळेसुद्धा सुंदर होत आहेत. म्हणजेच आपण जे प्रमाण घेतलेलं आहे, जे प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी योग्य आहे. ह्या कणकीतून अगदी छोटीशी एक कणकेची गोळी घेतलेली आहे आणि आपण केलेला पुरणाचा गोळा, जवळजवळ हा पुरणाचा गोळा आपण जी कणिक घेतलेली आहे त्याच्यात तिपटीने मोठा आहे. इथं मी ह्या पुरणाच्या पोळ्या लाटण्यासाठी तांदूळ पिठी घेतलेली आहे. आता आपण हा पुरणाचा गोळा, आपण जी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये असा बंद करून घ्यायचा आणि त्याचा छान गोळा तयार करून पोळपाटावरती पहिल्यांदा तांदूळ पिठी घालून सगळा हा गोळा मधून बाहेरच्या बाजूला असा पसरून घ्यायचा. म्हणजे आतलं पुरण पोळीच्या शेवटच्या कडेपर्यंत जातं. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे करा आणि वरतूनही थोडीशी तांदूळ पिठी घालून ही पुरणाची पोळी आपण लाटायला घेऊयात. ही पुरणाची पोळी पोळपाटाला चिकटू नये म्हणून मी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहे. कणिक मळतानाच्या, पुरण करतानाच्या सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तरीसुद्धा ही पोळी करताना तुम्हाला जर ही पोळी पोळपाटाला चिकटेल अशी भीती वाटत असेल तर तुम्हाला मागच्या वेळेस मी जी पुरणाची पोळी करून दाखवली तसा पोळपाटावरती बटर पेपर ठेवून ही पोळी लाटू शकता. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. त्या पुरणपोळीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे बघा,
पुरणपोळी कशीही हातावर घेतली तरी ती तुटत नाही आहे आणि पोळीतलं पुरण अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे. अगदी छान पातळ अशी ही आपण पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. आता ही पुरणपोळी आपण तव्यावरती शेकून घेऊयात. तवा गरम करून झालेला आहे. त्यावरती आता पहिल्यांदा हाय फ्लेमवरती आणि नंतर लो फ्लेमवरती ही पुरणपोळी आपण शेकून घ्यायची आहे. दुसरी पुरणपोळी मी तयार करायला घेतलेली आहे. त्याचीसुद्धा अशी छान पारी तयार करत आहे आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून बाहेरून कणिक वरती सरकवत पुरणाचा गोळा बंद करायचा आहे. तव्यावरची पुरणाची पोळी खूप छान होत आहे. हे बघा, उलटूनसुद्धा ही पुरणाची पोळी छान झालेली आहे आणि फुटत नाही आहे. आता मी ही पुरणाची पोळी वरतूनच तूप सोडून करून घेत आहे. पानात वाढल्यानंतर तुम्ही तूप घेऊ शकता, पण अशी तव्यावरती तूप सोडून केलेली पुरणाची पोळी छान खरपूस लागते आणि अशी गरम गरम पोळी खायला खूप मजा येते. अशा मी अजून 2 पोळ्या करून दाखवत आहे आणि 5वी पोळी मात्र मी गरम गरम करून मी खाणार आहे. तुम्हाला ही मी जी आंब्याची पुरणपोळी करून दाखवत आहे ती कशी वाटली ते मात्र कॉमेंट्स करून जरूर सांगा. प्रत्येकाची पुरणपोळी करण्याची तसेच आंब्याची पुरणपोळी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मी ही पारंपरिक पद्धत दाखवत आहे. आजकाल बरीच जणं खूप सोप्या पद्धती करूनही दाखवत असतात. त्याही उत्तम असतातच. ज्यांना जशी पटेल त्याप्रमाणे ह्या पुरणाच्या पोळ्या करा. ज्यांना वेळ असेल त्यांनी मी जी पद्धत सांगितलेली आहे त्याप्रमाणे सुद्धा एकदा पुरणाची पोळी करून बघा. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला जर पोळी हाताने उचलून परत पोळपाटावरती लाटणं शक्य होत नसेल, त्यांनी असा मी व्हिडिओत दाखवलेला आहे त्याप्रमाणे पोळपाट हाताने फिरवून ही पोळी तुम्ही लाटू शकता. हे बघा, पुरण अगदी पोळीच्या शेवटच्या कडेपर्यंत गेलेलं आहे. तुम्हाला जर अशी हातावरती पुरणपोळी घेता येत नसेल तर तुम्ही ही पुरणपोळी बटर पेपरवरती लाटून बटर पेपर सकट पोळी उचलून तव्यावरती टाकू शकता. मी मगाशी सांगितलेलं आहेच की बटर पेपरवरती लाटलेल्या पुरणपोळ्यांचा व्हिडिओ मी ह्याआधी शेअर केलेला आहे. तिथं तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला लक्षात येत असेल की ही पुरणपोळी फुगता कडेनी हवा जाते आणि ती पुरणपोळी फुगायची थांबते. म्हणून ही पुरणपोळी चांगली झाली नाही का? तर असं समजायचं नाही. कडेला जर हवा जिथून जात असेल तिथं जर तुम्ही कालत्याने दाबलं तर ती पुरणपोळीत हवा भरली जाते आणि पुरणपोळी फुगते. पण असं केलंच पाहिजे असं काही नाही. आतून पुरणपोळीतलं पुरण सगळीकडं शेवटच्या कडेपर्यंत गेलं पाहिजे तर ही पुरणपोळी सुंदर झाली असं म्हणायचं. मुद्दामूनच मी ह्या पुरणपोळ्या खूप फुगल्यात असं दाखवायचा प्रयत्न करत नाही. कारण एखाद्याची पुरणपोळी खूप चांगली झाली तरीसुद्धा ती पुरणपोळी फुगली नाही म्हणून पुरणपोळ्या माझ्या चांगल्या होत नाही असं म्हणणाऱ्या कित्येक बायका मी बघितलेल्या आहेत. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टीप मी सांगितलेली आहे. तुम्हाला एकदा परत सांगते की तुम्ही अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास ही रेसिपी आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. ही अशी अगदी मस्त म्हणजे मस्तच A1 सुग्रास रेसिपीची आंब्याची पुरणपोळी. आता आपल्या ह्या पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत आणि मी शेवटच्या ह्या पुरणपोळीची टेस्ट घेणार आहे. अशी ही गरम जायफळाच्या वासासकट असलेली ही पुरणपोळी मस्तपैकी खाणार आणि दुपारची एक छान झोप काढणार. अशा या
अगदी मऊ लुसलुशीत आणि छान आंब्याच्या पुरणपोळ्या. ह्या आंब्याच्या पुरणपोळ्या करताना मी हळदीचा वापर कुठेही केलेला नाही, कारण ओरिजिनल आंब्याचा कलर आहे तो ह्या पुरणपोळीला मस्त आलेला आहे. मी आता अशी गरम गरम पोळी खायला घेत आहे. तुम्ही पण अशाच आंब्याच्या पुरणपोळ्या करा आणि मला तुमच्या पोळ्या कशा झाल्यात हे कळवा. हे बघा, इतकी छान लुसलुशीत पोळी झालेली आहे की अगदी शेवटपर्यंत ह्याचं पुरण गेलेलं आहे. गरम आहे म्हणून जरा सावकाशीने खाते. अगदी मस्तच झाली आहे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.